शहरातील साईनगरातील असलेल्या ड्रीम स्प्राईट या 11 मजली इमारतीवर चढून चंदननगरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणात नेमकी आत्महत्या का केली असावी या चर्चेला शहरात एकच उधाण आले होते. या घटनेनंतर राजापेठ पोलिसांनी मृतक मुलीच्या घराची पाहणी केली असता तिच्या घरात एक सुसाईड नोट आढळून आली. पापा सॉरी, मी माझे पॅशन पूर्ण करू शकले नाही, अशा आशयाचे लिखाण असल्याची माहिती सूत्राकडून समोर येत आहे. तरी सुद्धा राजापेठ पोलीस या घटनेचा सखोल तपासात लागले आहे. अमरावती शहरात 11 मजली इमारतीच्या टेरेसवर चढून उडी घेऊन एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 26 जुलैच्या सायंकाळी घडली होती. ही घटना साईनगर परिसरात असलेल्या ड्रीम स्प्राईट या 11 मजली इमारतीजवळ घडली होती. राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांची दुचाकी घेऊन थेट ड्रीम स्प्राईट अपार्टमेंट गाठले. 11 मजली इमारतीवर गेल्यावर आधी चप्पल, गाडीची चाबी तेथेच ठेवून उडी घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या घटनेने साईनगर परिसरासह शहरात एकच चर्चेला उधाण आले होते. घरात सर्वांचीच लाडाची असलेल्या मुलीने असे टोकाचे पाऊल का उचलले यावर चर्चा होऊ लागली. यात राजापेठ पोलिसांनी पंचनामा करून तपास कामाला सुरुवात केली. अशातच रात्रीच राजापेठ पोलिसांनी मुलीचे घर गाठून घरातील तपासणी केली असता एक सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर येत आहे. पप्पा मला माफ करा, माझे पॅशन मी पूर्ण करू शकले नाही, अशा आशयाचे मृतक अल्पवयीन मुलीने सुसाईड नोटमध्ये नोंद केल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळाली आहे. आता या सुसाईड नोटवरनं राजापेठ पोलीस पुन्हा सखोल तपास करण्यात लागले आहे.